आज तर स्वामींनी चमत्कारच केला, काय ते मी पुढे सांगते. पण त्याआधी सकाळी इतकं वातावरण छान होतं ना, कारण रात्री खूप जास्त जोराचा पाऊस झालेला होता आणि रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे सकाळी वातावरण असं काही होतं, मस्त वातावरण होतं. तर मग सकाळी नाश्त्यासाठी मस्त असे सांबर आणि डोसा बनवला होता आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला लाडूने मस्त असं कलिंगड आणि नारळ पाणी घेतलं आणि तिचं थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती आणि मुलं जेव्हा आजारी असतात ना, त्यांना जे नको तेच पाहिजे असतं खायला. तर नारळ पाणी आणलं तिच्यासाठी, पण तिला कलिंगडच खायचं होतं. तर रडून रडून तिने घेतलं. काय मोदक? असं असतो मोदक? दिवसभर असे काहीतरी कारनामे चालू असतात आणि त्यानंतर मग मला येऊन सांगते की मी पिठाचा मोदक बनवला आणि त्यानंतर मग यांच्यासाठी ग्रीन टी बनवला आणि मग माझ्यासाठी सिंपल असा चहा बनवला. तर आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यासाठी मग पटकन चहा वगैरे घेतला. लाडूसाठी आप्पे बनवले, कारण ती झोपेतून उठल्यानंतर तिने काहीच खाल्लं नव्हतं. मग म्हटलं तिला अगोदर काहीतरी खाऊ घालावं आणि मग छान असे तिने आप्पे खाल्ले. सर्व काही आवरून आम्ही बाहेर निघालो आणि लाडूच्या चेकअपसाठी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तर अगोदर तिथे गेलो, तिचं चेकअप वगैरे केलं. त्यानंतर मग एका शॉपमध्ये गेलो, तिथे होलसेलचं शॉप होतं. म्हटलं तिथे मला माळा वगैरे पाहायच्या होत्या, पण तिथे काही मला हव्या तशा भेटल्या नाही. पुन्हा एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे मला हव्या तशा भेटल्या आणि खूप व्हरायटी पण होत्या. तर त्यातल्या 2-3 वगैरे घेतल्या मी माळा आणि त्यानंतर मग रिटर्न घरी आलो. आणि घरी झोपण्याच्या वेळी लाडूसाठी मी हा काढा बनवला होता नागवेलीच्या पानाचा आणि खूप इफेक्टिव्ह आहे कफसाठी. त्यानंतर हे काही स्वामींनी आशीर्वाद दिलाय आणि दिव्यामध्ये आज फुल तयार झालं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.